नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवा कोर्स ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे कटिया शिकणार आहोत. यामध्ये आपण जर बघितलं तर कटिया ॲक्च्युली आहे काय इथून आपण सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये आपण डिझायनिंग करणार आहे, ड्राफ्टिंग करणार आहे, असे मल्टिपल वर्क बेंचेस आपण या पूर्ण कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. तर पहिल्यांदा बघा ते कटिया म्हणजे काय. तर सिंपल सांगायचं म्हणजे कटिया एक असा सॉफ्टवेअर आहे जो तुम्हाला अलाव करतोय की तुम्ही त्यामध्ये स्केच करा, त्याच्यानंतर 3D मॉडेल्स बनवा, तर ड्राफ्टिंग करा, असेंब्लीज क्रिएट करा आणि मल्टिपल गोष्टी ज्या तुम्ही ह्या कटिया सॉफ्टवेअरमध्ये करू शकता. मग या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी गरजेच्या किंवा आपण असं म्हणू की काही वर्कबेंचेस आहेत जे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिला वर्कबेंच तो म्हणजे स्केचर. स्केचर नंतर आपण दुसरा वर्कबेंच कव्हर करतो तो म्हणजे पार्ट डिझाईन. पार्ट डिझाईन नंतर आपण तिसरा वर्कबेंच कव्हर करणार आहे तो म्हणजे असेंब्लीचा, आणि असेंब्ली नंतर आपण चौथा वर्कबेंच बघतो तो म्हणजे ड्राफ्टिंग. याच्या व्यतिरिक्तही शीट मेटल असेल किंवा जनरेटिव्ह शीट मेटल सारख्या इतर काही वर्कबेंचेस आहेत ते आपण या कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. पण जी डिझाईनची पहिली स्टेप आहे ती पहिली स्टेप या 4 वर्कबेंचेसमधनं पहिल्यांदा सुरू होते. तर जर मी डिझाईन प्रोसेस स्टार्ट कशी होती हे सांगायचं म्हणलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागतं ते म्हणजे स्केच. जर स्केच काढलं त्याला आपण नंतर सेकंड स्टेपला 3D मॉडेलमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्या 3D मॉडेलना आपण नंतर असेंब्लीमध्ये पण घेऊ शकतो आणि त्या असेंब्लीचं आपण ड्राफ्टिंग करू शकतो. इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या 3D पार्टचं पण आपण डायरेक्ट ड्राफ्टिंग करू शकतो आणि असेंब्लीचाही ड्राफ्टिंग आपण इथं करू शकतो. तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. मग हे सगळे वर्कबेंचेस कटियामध्ये ॲक्सेस कसे करायचे, तर सगळ्यात पहिल्यांदा तर कटिया ओपन केल्यानंतर इथं स्टार्टमध्ये यायचं. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत मेकॅनिकल डिझाईन. मेकॅनिकल डिझाईनमध्ये जो पहिला पार्ट आहे तो म्हणजे आपण बनवणार आहोत पार्ट डिझाईनचा. सो मी पहिल्यांदा ओपन करतो पार्ट डिझाईन. पार्ट डिझाईनचं विंडो ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक विंडो येईल परत, ज्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट पार्टचं नाव असेल जे म्हणजे पार्ट 1 इथं दिलेलं आहे. मी याला इथंच ठेवेल आणि याला क्लिक करेन ओके. आत्ता या कंडिशनला आपण इथं कुठेही काहीही छेडछाड करणार नाही, कारण हे नंतर आपल्याला ॲडव्हान्स जेव्हा आपण डिझाईन करू तेव्हा कशा पद्धतीने यूज करायचं हे आपण त्यावेळेस कवर करूया. तर मी इथं ओके क्लिक करतो. ओके क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा एक वर्कबेंच ओपन होईल आणि यामध्ये तुम्ही काय करणार आहात तर डिझाईनला सुरुवात करणार आहात. मग या विंडोला आल्यानंतर आपण काय बघतोय तर ह्याच्यामध्ये आपण स्केच कसं काढणार आहे बघणार आहे. त्यानंतर ते काढलेल्या स्केचला 3D मॉडेल कसं बनवणार आहे हेही पाहायचं आहे आणि त्या 3D मॉडेलला नंतर असेंब्लीमध्ये इम्पोर्ट करून ड्राफ्टिंग कसं करायचं हे पण आपण बघणार आहोत. मग या सगळ्याची सुरुवात करण्यासाठी आपण या पूर्ण सिरीजमध्ये कटिया थ्रू बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत कवर करणार आहोत आणि प्लस त्यामध्ये आपण काही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट पण कवर करणार आहोत. तर सगळ्यात आधी तुम्ही आज इथे आलात तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा आपण एक व्हॉट्सअपचा एक ग्रुप बनवतो आहे. ग्रुप इन द सेन्स एक आपण एक चॅनल बनवतो आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो तर इथं जे काही ड्रॉइंग आपण काढणार आहेत किंवा आपलं जे व्हिडिओज आहेत ते आपण त्या चॅनलवरती पोस्ट करतो. तर सगळ्यात आधी त्या चॅनलला पण तुम्ही इथं सबस्क्राईब करून ठेवा. तर याही चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबच्या आणि तिथं व्हॉट्सअपलाही सबस्क्राईब करून ठेवा, सो तुम्ही कुठलीही जी अपडेट आहे ती मिस करणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा कोर्स टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि काही जरी अडचण आले तर आम्ही तुमच्या ते प्रॉब्लेम्स नक्की सॉल्व्ह करू. तर सुरू करूयात आपल्या या कोर्सला. तर बघा, आजच्या लेक्चरला ॲज अ इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला जस्ट झलक दाखवली कटियामध्ये आपण काय करतो. मी एक प्लेन क्रिएट करतो. प्लेनमध्ये जाऊन एक नॉर्मल रेक्टँगल ड्रॉ करतो फक्त, जो की 2D आहे, बघू शकता तुम्ही. याला मी थोडंसं थिकनेस प्रोव्हाइड करतो, हे करतो आणि त्याच्यानंतर याच्यावरती मी मल्टिपल ऑपरेशन्स करू शकतो. फॉर एक्झाम्पल याला जर मला असेंब्लीमध्ये इम्पोर्ट करायचं मी तिथेही घेऊ शकतो, ड्राफ्टिंगमध्ये घ्यायचं तिथेही घेऊ शकतो आणि अशा कुठल्याही वर्कबेंचमध्ये इम्पोर्ट करून मी त्याच्यावरती मल्टिपल ऑपरेशन्स करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर मला या प्लेटवरती होल करायचे
तर मी होल कमांडचा यूज करेन, किंवा जर मला सिंपल एक काय म्हणतात त्याला सिंपल एक होल करायचं असेल तर मी असंही करू शकतो बघा. पॉकेट असंही करू शकतो. सो दॅट मल्टिपल ऑपरेशन तुम्ही इथं आरामात करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या पूर्ण थ्रूआउट दिस कोर्स शिकणार आहात. मला बघायचं असेल तर मी ड्राफ्टिंगचंही एक्झाम्पल दाखवतो. जर मी ऑल व्ह्यूज घेतो डायरेक्ट आणि शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवतो. आणि हे सगळं डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. असं नाही की आपण काही स्किप करणार आहोत किंवा कुठलाही पोर्शन आपण ठेवणार आहे, असं बिलकुल नाही आहे. A to Z गोष्टी आपण या पूर्ण कोर्समध्ये कव्हर करणार. सगळ्यात आधी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला अजून काय एक्सपेक्टेड आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आजच्यापुरती इथंच थांबूयात आणि उद्याच्या लेक्चरला भेटूयात. इथून पुढे रोज संध्याकाळी 7:30च्या दरम्यान आपले व्हिडिओज अपलोड होत राहतील. तुम्ही ते बघा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही नक्की सांगा. धन्यवाद.